वाटार स्टेशन गणात पहिल्यांदाच कमळ फुलणार. शिवसेना भाजपा उमेदवारांच्या प्रचारास गावोगावी भव्य प्रतिसाद. कोरेगाव तालुक्यात पहिल्यांदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये चुरस निर्माण झाली असून या तालुक्यातील वाठार स्टेशन पंचायत समिती गणात भाजपनं पहिल्यांदाच उमेदवारी दिल्यानं या गणात कमळ फुलणार अशी परिस्थिती दिसत आहे. वाटार स्टेशन जिल्हा परिषद गट हा ओबीसी महिला प्रवर्गासाठी व गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं या गणात व गटात उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होती. यातून भाजप माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी आघाडी करत राष्ट्रवादी समोर या गटात आवाहन उभं केलं आहे. तसे जिल्हा परिषद निवडणूक जशी जवळ येते आहे तसे आता उमेदवार ही गाव भेटी घेऊन मतदारांना मतदान करण्याबाबत आवाहन करत आहेत. वाटार स्टेशन गण आणि गटाच्या उमेदवार यांनी नुकतीच वाटार स्टेशन आणि देऊर गावात रॅली काढून गाव भेट दिली. त्या अनुषंगाने देऊरगावमध्ये असणे या विभागाचे असणारे दोन्ही उमेदवार आमदार महेश शिंदे साहेबांचे विचाराचे यांना घरोघरी मतदारांना गाठीभेटी घेऊन प्रचाराचे चिन्ह सांगण्यासाठी आज गावातून रॅली झाली. त्या रॅलीमध्ये खूप असा प्रतिसाद लोकांनी मनापासून दिलेला आहे आणि साहेबांच्या माध्यमातून या देऊरगावात झालेली कामं, लाडकी बहीण योजना असेल, विविध योजनांचा लाभ सर्व देऊर ग्रामस्थांना बहुसंख्येने मिळालेला आहे. त्याच्यामुळं साहेबांचे हात बळकट करण्यासाठी सर्व देऊर ग्रामस्थ कटिबद्ध आहे. मी ज्ञानदेव कदम, देऊर ग्रामपंचायतीचा माजी उपसरपंच आणि शेतकरी संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष. ही आत्ता जी भावनी त्यांचं मन व्यक्त केलं याचप्रमाणे सगळ्या घटना घडून येतील. ग्रामस्थांच्या आमचा भरपूर विश्वास आहे. शिंदे साहेबांनी जी विकास कामं गावात केली ते आत्तापर्यंत आलेल्या कुठल्याच आमदार करू शकला नाही. एवढी कामं शिंदे साहेबांनी केली. तर शिंदे साहेबांनी दिलेले दोन्ही उमेदवार ते आम्हाला मान्य आहेत. आम्ही त्यांना सांगितलं होतं तुम्ही द्याल ते उमेदवार त्यांचं आम्ही काम करू आणि प्रामाणिकपणानं काम आम्ही करू आणि त्यांना भरघोस मतानं निवडून आणू. प्रचार केला, खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. महेश शिंदे साहेबांनी विकासाची केलेल्या कामामुळं प्रत्येक मतदार आमच्या पाठीशी आहे याची आम्हाला खात्री आहे. विधानसभा मतदारसंघाप्रमाणे महेशदादा शिंदेंना देऊर गावातून आम्ही 350 मताचं लीड दिलं होतं. तेच लीड या दोन्ही उमेदवारांना या निवडणुकीमध्ये देण्याचा चंग मतदारांनी बांधलेला आहे असं सगळ्यांच्या मतांमधून दिसून येत आहे. आता गावच्या विकासाबद्दल म्हणाल तर महेश शिंदे साहेबांनी गेल्या 5-6 वर्षामध्ये गावाचा केलेला विकास पाहता गाव एक रोल मॉडेल करायच्या दृष्टीनं साहेबांचा प्रयत्न सुरू आहे आणि सर्व गावातील मतदार, नागरिक, सरपंच, उपसरपंच किंवा आमच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सगळे पदाधिकारी सगळे साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आणि म्हणूनच येणाऱ्या या निवडणुकीचा निकाल आपण पाहालच. त्यामध्ये 100% साहेबांना जेवढं लीड दिलं होतं तेवढंच लीड आम्ही या उमेदवारांना गावातून मिळवून देणार आहोत. माझी या निमित्त सर्वांना विनंती आहे, ग्रामस्थांना विनंतीसुद्धा आहे की साहेबांनी जे उमेदवार आपल्याला निश्चित करून दिलेले आहेत, जिल्हा परिषद गटासाठी आपल्याला सुनीता मोहिते यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. त्याचप्रमाणे गणातून उमेदवारी दिलेल्या आपल्या अनिता भोयटे यांना पण यांचं चिन्ह आहे कमळ. या दोन्ही चिन्हावर बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना प्रचंड गावातून मताधिक्य देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलेला आहे. मी सर्वांचे परत एकदा आभार मानतो. खूप छान रॅलीचं नियोजन झालं आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आमच्या काटोकाटीने अजूनही प्रयत्न करण्याचे सुरू आहे. पंचायत समिती गणमधून उभी आहे आणि मी ही उमेदवारी महेश दादा शिंदे आणि आमदार रणजितदादा निंबाळकर यांच्या माध्यमातून लढत आहे आणि तुम्ही मला सर्वांनी साथ द्या. मी सौभाग्यवती सुनीता धनाजी मोहिते, वाटार स्टेशन जिल्हा परिषद गटातून आमदार महेश शिंदे साहेबांच्या मला उमेदवारी भेटली आहे आणि रणजित दादा निंबाळकर माजी खासदार साहेब यांच्याकडून महायुती महिलांसाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सर्वसामान्य महिला, तुमच्यातली सर्वसामान्य महिला आहे, तरी मी सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीन. आम्ही दोघी महिला आणि सर्व प्रश्नांची मला महिलांच्या प्रश्नांची जाणीव आहे. तरी
सर्व मतदारांना माझी नम्रतेची विनंती आहे की तुमचा मतदान रूपी आशीर्वाद मला देऊन भरघोस मताने विजयी करा. धन्यवाद. ते आम्ही 100% प्रयत्न करू. धन्यवाद. रणजितदादा निंबाळकर यांच्या माध्यमातून सर्वसामान्य घरातील महिलांना त्यांनी उमेदवारी देऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे. तसेच आमचे उमेदवार हे सर्वसामान्य घरातले आहेत, त्याच्यामुळे सर्वसामान्यांचे काय प्रश्न असतात ते त्यांना त्याची सगळ्यांना जाणीव आहे आणि 100% त्यासाठी ते दोघे प्रयत्न करतील आणि महिलादादांच्या आणि रणजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगलं काम करू त्याचा आम्हाला विश्वास आहे. लोकांचा खूप प्रतिसाद आम्हाला उमेदवारी दिल्यामुळे सर्वसामान्यांचे जे काही प्रश्न असतील ते त्यांना स्वतःला ज्ञात आहेत, आम्हाला ज्ञात आहेत आणि लोकांचा भरघोस प्रतिसाद आम्हाला मिळत आहे हे तर तुम्ही बघतच आहात. आणि महेशदादा शिंदे साहेबांनी जी कामं केली आहेत ती काही कुणाच्या स्वप्नात आलेली सुद्धा कामं नाही आहेत. ती कामं त्यांनी करून दाखवलेली आहेत. त्याच्यामुळे आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळणार आणि आम्ही भरपूर मताधिक्य घेऊन निवडून येणार असा मला पूर्ण विश्वास आहे. संघाने एक चांगल्या प्रकारची युतीच्या बाजूने वातावरण निर्मिती झालेली आहे. या ठिकाणी आज या वाटार जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही प्रचार रॅली करत असताना किंवा घरोघरी प्रचार करत असताना आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य जनता आमच्या बरोबर आहे याचा आम्हाला अगदी अभिमान वाटतो. कारण केंद्रामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचं सरकार आहे, तसेच राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर मित्रपक्षांचं सरकार आहे. परंतु या ठिकाणी वाटार जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, RPI आणि मित्रपक्ष यांची युती झालेली असताना सर्वसामान्य जनतेनं अगदी आमच्या पाठीवरती हात ठेवलेला आहे. आणि या ठिकाणी मी अगदी विश्वासानं सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये विजय आमचा हा निश्चित आहे. कालच्या भाषण सभेमध्ये माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी 150 एकर जमिनीमध्ये एक प्रकल्प उभा करतो म्हणून सांगितलं. माझा एक साधा त्यांना सवाल आहे की तुम्ही 10 वर्षे आमदार होता, पालकमंत्री होता, तुमच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थान होतं जिल्ह्यात, राज्यात, देशामध्ये सत्ता तुमच्या नेतृत्वाखाली होती तुमच्या नेत्यांच्या. मग असं असताना तुमच्याकडून काडी एवढी सुद्धा इमारत का उभी राहिली गेली नाही? किती मुलांना तुम्ही आतापर्यंत रोजगार दिला याचं कधी तुम्ही उत्तर द्याल का? नुसतं प्रत्येक वेळेला निवडणूक आली की फक्त जनतेची दिशाभूल करायची आणि स्वतःची सत्ता टिकवायची आणि स्वतःची घरं भरायची, एवढे उद्योग तुम्ही करणार का? जनतेला, उत्तर कोरेगावच्या जनतेला मी सांगू इच्छितो की या अशा प्रत्येक निवडणुका आल्या की भूलथापा द्यायच्या आणि माणसांची दिशाभूल करून मतं मिळवायची आणि सत्तेत यायचं. सत्तेत आल्यानंतर कोणा त्या जनतेकडे फिरकायचं नाही. असली प्रवृत्ती या सामान्य नेतृत्वाखाली आपण सर्वांनी चिरडून टाकायची आणि तुमच्या आमच्यातलं सामान्य नेतृत्व निवडून आणण्यासाठी शिवसेना भाजपच्या या दोन्ही उमेदवारांनी विजय करायचे. समोरचे उमेदवार बोलतात काही असू द्या, 4 दिवसात वातावरण फिरवतो. म्हणजे त्यांना हे तर मान्य झालं की सामान्य जनतेचं वारं खूप जोरात चाललेलं आहे आणि ते वारं आता पैशाने विकत घेतलेलं नाही, काय नाही. उत्स्फूर्त जनतेनं स्वयंस्फूर्तीनं प्रत्येक गावामध्ये या उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्या जीवावरच ही निवडणूक पाणी प्रश्न आणि विकासात्मक योजना याच्यासाठीच लढा देणार आहे. आणि हे सर्वात महत्वाचं हे की आम्ही 4 दिवसात वातावरण फिरवू, तुम्ही काही म्हणा, आमचं ठरलंय आणि जे ठरलंय ते कायमच तुमच्या मना कोरेल. तुम्ही पुन्हा इकडे फिरकणार नाही, त्यासाठी जे ठरलेलं आहे ते पूर्ण करणारच. वेळ आलेले म्हणल्याप्रमाणे की त्यांना काल आम्ही बघितलं, शशिकांत शिंदे साहेब असतील, रामराजे साहेब असतील, की त्यांना स्थानिक तर त्यांना भेटलं त्या लोकल तर त्यांना आंबोडगालातून काल सभेसाठी लोक जमावे लागली. इतकी त्यांच्या बिकट परिस्थिती आलेल्या आहेत. राहिलं तर त्यांनी पैशाने जे राजा येते म्हणून राजा नाहीत ते, अशी त्यांची वेळ आलेली आहे. सामान्य लोक आमच्या पाठीशी, ती महिला वर्गात असं त्या सर्व लोक आमच्या सण पाठीशी आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.